और इस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर रहे हैं प्रेस कॉन्फ्रेंस। मुद्दाहून कागदच घेऊन बसलोय हातामध्ये। हे पालघरमध्ये घडलं, म्हणजे पालघरमध्ये घडलं, बरोबर आहे, पालघर जिल्ह्यात घडलं, पण प्रत्यक्ष पालघर पासून साधारणतः 110 किलोमीटर अंतरावरती जिथे दादरा नगर हवेली वगैरे जो केंद्रशासित प्रदेश आहे त्या सीमेच्या जवळ हे घडलं। काय घडलं नेमकं? लॉकडाऊन आहे सगळीकडे, जो तो कुठे ना कुठेतरी जाऊ इच्छितो पण जाता येत नाही, आणि अशा परिस्थितीत हे दोन जे साधू होते ते सरळ मार्गाने आपण जाऊ शकणार नाही म्हणून एका दुर्गम भागातून जात होते, जिथे गडचिंचली नावाचं एक गाव आहे। गडचिंचली गाव मी आपल्याला सर्वांना खास करून ज्यांना असं वाटते की हे मुद्दामून काहीतरी घडवले गेले, हे दोन धर्मातलं काहीतरी आहे, त्यांना सांगू इच्छितो की आपला हा लॉकडाऊन उठवल्यानंतर मुद्दामून गडचिंचली गावात जाऊन बघा, हे गाव नेमकं कुठे आहे। पालघर पालघर पालघर, पण पालघरमध्ये हे गाव कुठे आहे? अत्यंत दुर्गम भागामध्ये हे गाव आहे, म्हणजे पाडा येतो, एक पाडा। तिथपासून एक साधारणतः काही मीटरवरती ही दादरा नगर हवेली म्हणजे सिल्वास वगैरे तो जो काय सगळा केंद्रशासित भाग आहे त्याची ही हद्द तिथून सुरू होते। त्यावेळेला असं झालं की हे दोघं जण हे गुजरातमध्ये चालले होते। दादरा नगर हवेली त्या बॉर्डरवरती त्यांना अडवलं गेलं। दादरा नगर हवेली के बॉर्डर पे उनको रुकाया गया और उनको वापस भेजा गया। सगळा परिसर आहे हा परिसर, और वो वापस जाते समय अत्यंत मी म्हटलं तसं दुर्गम आहे। तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावरती हल्ला केला गेला। इस इलाके में जैसे मैंने कहा कि ये दुर्गम इलाका है, यहाँ पर त्यांची हत्या झाली। गलतफहमी की वजह से उन पर हमला हुआ और उनकी हत्या हुई। दुसऱ्या कोणत्याही नाही, पण समजा या काळामध्ये आपण सगळ्यांनीच जर का माणुसकी पाळली, अगदी दादरा नगर हवेली जिथे त्यांना अडवलं गेलं तिथे त्यांना अडवून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी जर का महाराष्ट्र सरकारकडे चौकशी केली गेली, अगर दादरा नगर हवेली के बॉर्डर पे जब उनको वहां पर रुकाया गया और वापस भेजा गया, अगर उनको वहां पर वहीं पर रख लिया होता पुलिस ने, नाकारला गेला, तो शायद इस तरह की घटना नहीं भी हो सकती थी। आणि परतत असताना तो जो परिसर आहे, मग त्याची सीमा ठीक आहे, दादरा नगर हवेली के बॉर्डर पे उनको रोका गया और उनको वापस भेजा गया। सीमा आहे त्या परिसरात गेले काही दिवस अशी एक अफवा आहे की इथे चोर फिरतात। इस इलाके में पिछले कुछ दिनों से ये अफवाह चल रही है कि यहाँ पर चोर घूम रहे हैं। महाराष्ट्रातून जायला तसा नीटचा रस्ता नाहीये, हे दुर्दैव आहे, हे मान्य करायला पाहिजे आपण। म्हणजे आपल्या पोलिसांना सुद्धा तिथे जर का नीट रस्त्याने जायचं असेल तर दादरा नगर हवेली तिथून यावं लागतं, आणि त्यावेळेला इस इलाके में जाने के लिए ठीक से सड़क नहीं है, यहाँ पर पहुंचने के लिए भी दादरा नगर हवेली से जाना पड़ता है। हद्दीत नाही, पलीकडच्या भागात त्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला होता। एकूण काय की ही जेव्हा घटना घडली तेव्हा पोलिसांच्या समोर पोलिसांवरती सुद्धा हल्ला झाला, त्या दोन साधूंवरती सुद्धा हल्ला झाला, त्यांच्या ड्रायव्हरला सुद्धा। ये जब घटना हुई तब पुलिस पर भी हमला हुआ है। मग काय झालं? साधूंची हत्या। क्यों आप चुप बैठे हो? चुप बीप कोई बैठा नाहीये। ही जेव्हा घटना घडली रात्री 12 साडेबारा वाजता, म्हणजे सब लोग सवाल पूछ रहे हैं कि क्यों चुप आप बैठे हो, तो कोई चुप नहीं बैठा है। ब्लॅकआउट केला होता, मोदीजींनी सांगितलं की ब्लॅकआउट करा आणि त्या मेणबत्त्या आणि पणत्या हे करा। कसा काळोख झाला होता? शहरामध्ये आपण रात्रीचे डोळे मिटले तरी कदाचित आपल्याला दिसू शकतो एवढा साधारणतः उजेड असतो, पण या निर्जन आणि दुर्गम परिसरात अगदी किट्ट काळोखामध्ये हे सगळं घडत असताना रात्री 12:30 वाजता आपले तिथले एसपी तिथे पोहोचले, पोलिसांना सोबत घेऊन गेले। ये घटना हुई तब रात को 12:30 बजे हमारे एसपी पालघर के वहां पर फटाफट पहुंचे आणि पहाटे 5 वाजल्यापासून काळोखामध्ये तिथल्या और जंगलात उसी रात को शोध सुरू केला। तड़के 5 बजे से जो आरोपी है उनको ढूंढना शुरू कर दिया गया था। 17 तारखेला जवळपास 100च्या आसपास, 100पेक्षा जास्त हे आरोपी, और 17 तारीख को जे आज तुरुंगात आहेत 100 लोगों से भी ज्यादा आरोपियों को गिरफ्तार किया गया है। त्यांना आप जाके खुद देख सकते 18 हैं। तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर 30 तारखेपर्यंत पोलीस 18 तारीख को उनको अदालत में पेश किया गया। मुख्य म्हणजे 30 अप्रैल तक उनको पुलिस कस्टडी हुई है। ते आज तुरुंगात आहेत। पुलिस क्या कर और रही है? जो 5 प्रमुख आरोपी है वो कर रहे हैं, हमने किया, प्रिजन में है। किसी को नहीं बख्शा और किसी को हमने किसी को नहीं बख्शा है। वो इसमें मैं सिर्फ और हम उनको नहीं छोड़ेंगे। चाहता हूं कि जो भी लोग इसमें हम किसी आग को नहीं लगाने की छोड़ेंगे। कोशिश कर रहे हैं, आग ना लगाए। ये कोई मजहब की बात नहीं है, सिर्फ गलतफहमी जो हुई इस कारण इनकी हत्या हुई, लेकिन इसके बावजूद हम किसी को भी छोड़ने वाले नहीं। याच्यात मी जात पात धर्म बघत नाही। एक तर तिथल्या दोन पोलिसांना आपण तत्काळ सस्पेंड केलेलं आहे, आणि हमने 2 लोगों को सस्पेंड किया हुआ है, 2 पुलिसकर्मियों को। हे जे आपले एक चांगला अधिकारी आपला डीजी सीआयडी क्राईम, त्यांना त्यांच्या एका नेतृत्वाखाली
शोध करायला आपण सांगितलेले आहे. एक तर हा डीजी सगळा CID क्राइम शोधच इस मामले में सीआयडी जांच कर क्राईम रहे कडे हैं। आपण दिलेला आहे. हे सगळं आपण करतो आहोत आणि ये सब हम कर रहे हैं। गेले काही दिवस तिकडे याची हवा चाललेली आहे की इकडे चोर फिरतात रात्रीचे. याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की कोणतेही धार्मिक कारण नाही. कोणी तिकडे धर्माधर्मामध्ये आग लावण्याचं कारण शोधू नये. मी अत्यंत मेरा सिर्फ ये कहना है कि इस पे किसी कोई धार्मिक कारण नहीं है। कोई जानबूझकर आग लगाने की कोशिश ना करे, उसका इस तरीके का कारण ना शोधे, ढूंढे। जवळपास सगळे 100च्या वरती हे तुरुंगात आहेत. 9 अल्पवयीन मुलं आहेत, त्यांना सुधारगृहात पाठवलेलं आहे. 100 से भी अधिक आणि लोग आणखीन इसमें काही लोकं गिरफ्तार हो जे चुके हैं। फरार आहेत, 9 आजूबाजूच्या जंगलामध्ये लपलेत, काही आपल्या बाजूला असतील, काही अल्पवयीन दादरा नगर बच्चे हवेलीत हैं। गेले असतील. या सगळ्यांना शोधून काढून कुछ लोग छुपे त्यांना हुए हैं शिक्षा दादरा नगर केल्याशिवाय हवेली में महाराष्ट्र जाकर। सरकार गप्प बसणार नाही. उनको गिरफ्तार आणि किए म्हणून बिना हम नहीं रुकेंगे। उगाच आदळापट करण्यात कारण नाहीये. मैं फिर से एक इसलिए बार कहना जानबूझकर चाहता हूं, कुछ लोग गलत इसमें आग लगाने की कोशिश कर रहे हैं. ये कोई हिंदू मुस्लिम या कोई ऐसी सांप्रदायिकता इसमें नहीं है. ये हमला जो हुआ है सांप्रदायिकता इसमें है नहीं. ये दुर्भाग्य की बात है, गलत फहमी के शिकार हुए हैं, जो बहुत ही निंदनीय बात है. एक तो मैंने जैसे पहले कहा कि ये जो इलाका है आने जाने के लिए बहुत ही कठिन है, बहुत ही कठिन. जिसे मराठी में कहते हैं ना दुर्गम एरिया. दुर्गम मतलब आने जाने के लिए बहुत ही कठिनाई होती है और वहां जाना भी हो तो दादरा नगर हवेली से आना पड़ता है. उस रात जिस वक्त ये घटना हुई, ये जो साधु थे वो जाना चाहते थे गुजरात. उनको रोका गया. दादरा नगर हवेली जो सिलवासा वगैरह केंद्र शासित प्रदेश है, वहां सीमा पर उनको रोका गया, वहां से उनको लौटाया गया. अब ये कोई चर्चा की बात नहीं हो सकती. अगर मगर में कोई मतलब नहीं है. अगर वहां पर उनको रोका जाता और दूसरे दिन सुबह महाराष्ट्र सरकार के साथ कोई सलाह मशवरा करके इनके बारे में निर्णय हो सकता था, लेकिन हुआ नहीं. दुर्भाग्य की बात है. लेकिन मैं आपको वचन देता हूं, इसमें कोई भी सांप्रदायिक बात है नहीं. 100 से भी ज्यादा लोगों को हमने गिरफ्तार किया है, जिनको 30 अप्रैल तक पुलिस कस्टडी मिली है, पुलिस की हिरासत में है. इसमें 5 जो इनके मुखिया थे वो भी आज कस्टडी में है और 100-150 जितने भी हो, जो भी लोग इसमें शामिल होने की संभावना है, उनकी तलाश जारी है. और फिर से मैं एक बार कहता हूं कि जो भी लोग इसमें गलतफहमी फैलाने की कोशिश करेंगे, कृपा कर ऐसा मत करें. मेरी बात अमित शाह जी से भी हुई है. सुबह उनका फोन था, कल योगी जी का भी फोन था और उनको भी मैंने सारी बात समझाई है. अमित भाई ने भी, उनको भी पता है कि यहाँ कोई अगल बगल में ऐसी कोई दूसरे संप्रदाय या मजहब के लोग रहते नहीं है. तो इसमें सांप्रदायिकता की बात है ही नाही. ह्याच्यामध्ये धर्मांधता नाहीये. अमित शहाशी मी जेव्हा बोललो, त्यांना पण हे ते अर्थात ते देशाचे गृहमंत्री, त्यांच्याकडे पूर्ण माहिती येत असते. आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मुझे पता है यहाँ ऐसी कोई बात हुई नहीं है, फक्त एक काळजी घ्या. म्हटलं काळजी घेतलेली. काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन आला होता. त्याने मी सांगितलं की हे मॉब लिंचिंग हा जो प्रकार घडतो इकडे तिकडे घडलेला आहे आतापर्यंत, हा अत्यंत वाईट आहे. हा होता कामा नये. आणि झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तरी तो सहन केला जाणार नाही. कारण काही असतील, महाराष्ट्रामध्ये तो सहन केला जाणार नाही. जसा पूर्वी 5 वर्षामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी धुळे, चंद्रपूर वगैरे इथे तो घडला असेल नसेल, त्या कारणात मी जाऊ इच्छित नाही. पण आज तर मी तुम्हाला वचन देतोय की याच्यात जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी आरोपी असतील, त्यांनी हत्या तर केलेलीच आहे आणि पोलिसांवरती सुद्धा हल्ले केले आहे. ते हल्ले को जो भी इसमें गुनेगार है, उन्होंने हत्या तो किया ही है, पुलिस पर भी हमला किया है, उनको हम नहीं बख्शेंगे. म्हणून जो विश्वास तुम्ही आपल्या सरकारवरती दाखवतात, महाराष्ट्र सरकारवरती दाखवतात, हेच आमचं बळ आहे. आपका भरोसा ही हमारी हिम्मत है. आप जो हम पर भरोसा दिखा रहे हैं वही हमारी शक्ति या है. बळावरती जसं हे कोरोनाचं युद्ध आपण जिंकणार आहोत, तसं हे गुंडागिरी आणि ह्या जे काही दंगे धोपे करणारे आणि खास करून सोशल मीडियावरून आग लावणारे जे लोक आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा मी अमित शहाना सांगितलेलं आहे की हा जो काय सोशल मीडिया आणि जो काय आगी लावण्याचं काम करणारी जी लोक आहेत, त्यांचा तुम्ही शोध घ्या, आम्ही शोध घेतो. इसीलिए मैंने अमित शाह को भी बोला हुआ है कि आप ये सोशल मीडिया पे जो आग लगाने वाले लोग हैं उन पर आप ध्यान रखिए. हम भी उनका ध्यान रखेंगे. हम भी उनको ढूंढेंगे, आप भी उनको ढूंढिए और इनका बंदोबस्त करना जरूरी है. कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नका. इसीलिए कोई गलतफहमी में ना रखें. आरोपी आहेत, जो भी आरोपी है उन पर कार्रवाई की जाएगी. आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना कडक शिक्षाही होणारच. कोणी याच्यातनं सुटणार नाही. धन्यवाद. किसी को भी बख्शा नहीं जाएगा.